हॅलो एव्हरीवन. आता आपण बघणार आहोत ट्रान्सफॉर्मर. सो व्हॉट इज द बेसिक नीड ऑफ ट्रान्सफॉर्मर इन अवर सिस्टम. ओके, तर आता आपण बघितलं आधी की वेगवेगळ्या प्रकारचे बेसिक कंपोनंट्स वगैरे आपण आता बघितलेले आहेत, राईट. तर आता हे जे कंपोनंट्स आहेत किंवा आपल्या घरातले जे इक्विपमेंट्स आहेत, ओके, ते रन होण्यासाठी किंवा आपल्या घरापर्यंत इलेक्ट्रिसिटी येण्यासाठी जो बेसिक कंपोनंट आहे, जो रिस्पॉन्सिबल आहे, तो आपण असं म्हणू शकतो की ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, इट इज अ मेन पार्ट ऑफ अवर पॉवर सिस्टम. ओके, सो आता तुम्ही ही जी मी इमेज दाखवली आहे, इथे तुम्ही बघू शकता की हा काही आपला पॉवर प्लांट आहे, राईट. दिस इज अवर ट्रान्समिशन सबस्टेशन. These are our transmission lines. This is our power substation, and you can see here it is a little small part which is a transformer. Okay, and these are again transmission lines, and this is our suppose home. Okay, so आता ह्या पॉवर प्लांट आहे, हा पॉवर प्लांट कुठल्याही प्रकारचा पॉवर प्लांट असू शकतो. ओके, इट कॅन बी हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट और न्यूक्लियर पॉवर प्लांट, wind power plant, okay, any type of power plant which can generate the electrical energy. सो आता हा जो इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करतो आहे पॉवर प्लांट, तो काय करतो तर ट्रान्समिशनमधून आपल्या हाय ट्रान्समिशन ह्या लाईन्स आहेत. ओके, इथे आपण 11 kV 220 kV MVA किंवा KVA आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. आणि ही इलेक्ट्रिसिटी थ्रू दिस ट्रान्समिशन लाईन्स कुठपर्यंत येते तर आपल्या डिस्ट्रीब्युशन बोर्डपर्यंत येते. ओके, आणि तिथे आपण त्याला काय करतो, रिड्यूस करतो. ओके, म्हणजे सपोज नॉर्मली आपल्याकडे 11 kV आपल्या डिस्ट्रीब्युशन बोर्डला येते आणि आपण काय करतो, त्याला 230 किंवा 440 वोल्टमध्ये रिड्यूस करून आपण आपल्या घरासाठी किंवा इंडस्ट्रीसाठी यूज करतो. ओके, सो आता तुम्हाला ह्या एक्सप्लेनेशनवरून कळलं असेल की बेसिक फंक्शन काय आहे ट्रान्सफॉर्मरचं. तर इलेक्ट्रिकल एनर्जी जी जनरेट होती ती एक तर रिड्यूस करणं किंवा इन्क्रीज करणं. ओके, सो आता आपण जस्ट बेसिक डेफिनेशन बघूया ट्रान्सफॉर्मरची. तर इथे तुम्ही बघू शकता, ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. ओके, नाउ इट कॅन ट्रान्सफर अवर इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम one circuit to the another circuit without change in the frequency. So first of all, what is mean by this static device? What is the meaning of static? स्टॅटिक म्हणजे इट डज नॉट कंटेन एनी रोटेटिंग पार्ट. ओके, आता ट्रान्सफॉर्मरमध्ये जसं की इलेक्ट्रिकल मोटार्स घेतलेत तुम्ही, तर मोटारमध्ये काय आहे, दोन पार्ट्स आहेत. एक रोटेटिंग पार्ट आहे विच इज वी आर कॉल्ड ॲज रोटर, अँड अनदर पार्ट इज अ स्टेटर विच इज अ स्टेशनरी पार्ट. सो त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन वाइंडिंग आहेत, पण त्या दोन्ही वाइंडिंग आहेत ते काय आहेत, स्टॅटिक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रोटेशन वगैरे नाही आहे. ओके, इट इज अ so we are called it as a static device. Okay, so it is a static device and it transfers the electrical energy from one circuit to the another circuit. असं का म्हटलं वन सर्किट टू द अनदर सर्किट, कारण की या ट्रान्सफॉर्मरमध्येच दोन प्रकारच्या वाइंडिंग असतात. ॲक्च्युली ट्रान्सफॉर्मर असतो त्याला एक प्रायमरी वाइंडिंग असते, एक सेकंडरी वाइंडिंग असते. ओके, तो काय करतो, प्रायमरी वाइंडिंग करून सेकंडरी वाइंडिंगकडे इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफर करतो. ओके, ती कशी करतो, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत. नेक्स्ट, इट इन्क्रीज और डिक्रीज द वोल्टेज विथ रिस्पेक्ट टू द करंट. ओके, हा काय करतो, इन्क्रीज किंवा डिक्रीज करतो विथ रिस्पेक्ट टू वोल्टेज और करंट. ओके, नेक्स्ट, इट वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. म्युच्युअल इंडक्शनवरती काम करतो. आता हे पण व्हॉट इज मीन बाय दिस म्युच्युअल इंडक्शन आपण बघणार आहोत इन द कमिंग लेक्चर्स. ओके, सो ट्रान्सफॉर्मर काय करतो, जे म्युच्युअल इंडक्शन आहे त्याच्या थ्रू एका वाइंडिंग करून दुसऱ्या वाइंडिंगमध्ये करंट आणि व्होल्टेज ट्रान्सफर करतो. नाव नेक्स्ट, दिस डिव्हाइस ओनली वर्क्स ऑन AC व्होल्टेज. ओके, म्हणजे जे वॅरिंग व्होल्टेज असतं, AC व्होल्टेज मीन्स मला काय सांगायचं आहे की जे वॅरिंग व्होल्टेज आहे, DC व्होल्टेज आहे ते काय आहे, कॉन्स्टंट असतं, राईट. आपलं जे DC व्होल्टेज आहे ते काय असतं, कॉन्स्टंट असतं. ओके, सो ह्या कॉन्स्टंट व्होल्टेजला ट्रान्सफॉर्मर वर्क करत नाही. ह्याला कंटिन्युअसली वॅरिंग व्होल्टेज जर असेल तरच ट्रान्सफॉर्मर वर्क करतो. सो दिस डिव्हाइस इज ओनली वर्क्स फॉर AC व्होल्टेज. नेक्स्ट, ॲप्लिकेशन. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ ॲप्लिकेशन्स ऑफ दिस.
ट्रान्सफॉर्मर. आता आपण जे पहिलं मी तुम्हाला सांगितलं की इन्क्रीज करायचं आपल्याला ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज किंवा डिक्रीज करायचं आहे. ओके, सो त्याच्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतो. आता इथे बघा, इथे हा जो पॉवर प्लांट आहे ह्याला इथे जर आपण 11 kV किंवा आता आपण असं ॲज्युम करा की इथे 230 वोल्ट. ओके, आपल्याला 230 वोल्ट लागतं व्होल्टेज. मग आपण एवढं 11 kV 220 kV आपण एवढं कशासाठी जनरेट करतो? बरोबर आहे ना. इथे 230 वोल्ट किंवा 440 वोल्ट जेवढं पाहिजे तेवढं जनरेट करा आणि आपल्या डिस्ट्रीब्युशन बोर्डपर्यंत आणा. नाही, ते पॉसिबल नाही आहे. बाय, कारण की जेव्हा आपण जनरेशन स्टेशन्स आहेत तिथून जी आपण एनर्जी आपल्या प्लांटपर्यंत आणतो. ओके, आता हे पॉवर प्लांट प्रत्येकाच्या घराशेजारी असू शकतात का? नाही असू शकत, राईट. सो हे पॉवर प्लांटपासून आपल्या घरापर्यंत म्हणजे काही किलोमीटरचं डिस्टन्स हे इलेक्ट्रिसिटीला पार करावं लागतंय. बरोबर आहे. मग हे पार करत असताना ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॉसेस येतात. बरोबर आहे ना. आता जसं की आपण घरातून सपोज जर तुम्ही एखाद्या ठिकाणी काही किलोमीटर तुम्हाला जर प्रवास करून जायचं असेल तर काय होतं, तुमची जी एनर्जी असते, आता तुम्ही सकाळी सपोज 5 वाजता उठून एखाद्या ठिकाणी निघालात. ओके, तर दुपारी 2पर्यंत 3पर्यंत तुमची एनर्जी तेवढीच राहते का? नाही राहत. तुम्ही एक्झॉस्ट होता, राईट. सेम तोच कन्सेप्ट इथे आहे की ही जेव्हा एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे जी पॉवर हा जो जनरेटिंग स्टेशन आहे तिथून जेव्हा ट्रॅव्हल करून आपल्या सबस्टेशनपर्यंत येते तोपर्यंत काय होतं, खूप जास्त एनर्जीचे लॉसेस होतात. आता हे जे लॉसेस आहेत ते ह्या ट्रान्समिशन लाईनमध्ये असतात. ह्याला वेगवेगळ्या प्रकारचे लॉसेस असतात. ओके, जसं की एडी करंट लॉसेस आहेत, त्याच्यानंतर ट्रान्समिशन लॉसेस आहेत, कॉपर लॉसेस आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे लॉसेस आहेत. सो हे लॉसेस पार करून आपल्यापर्यंत ही एनर्जी यायची. सो त्याच्यामुळे आपण इथे 230 वोल्टेजला न जनरेट करता किंवा 440ला न करता आपण काय करतो, काही KVA किंवा MVA वगैरे आपण इथे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आणि ती इलेक्ट्रिसिटी इथून वेगवेगळ्या ट्रान्समिशन सिस्टीमला देतो. ओके, मग इथून जेव्हा एनर्जी आपण इथे देतो तेव्हा आपल्यापर्यंत येते ना, तेव्हा ती 11 kV असते. या डिस्ट्रीब्युशन सिस्टीमला 11 kV असते आणि आपण तिला काय करतो, रिड्यूस करतो अप टू 230 और 440 वोल्ट. ओके, सो हे जे मेन काम आहे ते कोणाचं आहे, ट्रान्सफॉर्मरचं आहे. सो इथे बघा मी पहिलंच ॲप्लिकेशन लिहिलं आहे, इन्क्रीज द व्होल्टेज बिफोर द ट्रान्समिटिंग इलेक्ट्रिकल एनर्जी ओव्हर अ लॉंग डिस्टन्स थ्रू अ वायर्स अँड रिड्यूस द व्होल्टेज ॲट अ प्लेस वेअर इट इज यूज्ड. ओके, नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे याचं, वी आर युझिंग दिस ट्रान्सफॉर्मर्स इन द इलेक्ट्रॉनिक सर्किट्स. ओके, आता आपले जे इलेक्ट्रिकल कंपोनंट्स आहेत ते काय आहेत, हायर व्होल्टेजचे असतात, राईट. आपला फॅन असेल घरात यूज करणारा, आपली ट्यूब असेल, आपण मिक्सर, फ्रीज, हे जे इलेक्ट्रिकल कंपोनंट्स यूज करतो आपले होम अप्लायन्सेस आहेत ते सगळे काय आहेत, हाय व्होल्टेज. हाय व्होल्टेज म्हणण्यापेक्षा ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आहेत ह्याच्याप्रमाणे काय आहेत, हाय व्होल्टेजेस आहेत. ओके, आणि त्याच्यापेक्षा हाय व्होल्टेजचे आपण कुठे यूज करतो, ते इंडस्ट्रीमध्ये यूज करतो. सो मला काय म्हणायचं आहे की हे जे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहेत, आता इलेक्ट्रॉनिक कंपोनंटच्या कुठल्या गोष्टी आपण यूज करतो, जसं की रिमोट असेल, तुमचा मोबाईल असेल, या सगळ्या काय आहेत, ह्याच्या आतमध्ये जे असेंबल जे झालेल्या वस्तू आहेत किंवा रिमोट बनण्यासाठी जी असेंब्ली झालेली आहे किंवा मोबाईल बनण्यासाठी जी असेंब्ली झालेली आहे ती काय आहे, सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटपासून झालेली आहे, राईट. आणि हे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स आहेत त्यांचं व्होल्टेज खूप कमी असतं, 12 वोल्ट, 2 वोल्ट, 7 वोल्ट. ओके, अशा प्रकारचे हे कंपोनंट्स असतात ज्याच्यावरती अशा व्होल्टेजला ते कंपोनंट्स काय करतात, वर्क करतात. ओके, सो त्या व्होल्टेजला रिड्यूस करण्यासाठी आता आपल्या घरी येणारं जे आहे ते 230 आहे, राईट. आपली मोबाईलची बॅटरी 10-15 वगैरे वोल्टची असू शकते. ओके, सो ते जे व्होल्टेज आहे ते रिड्यूस करण्यासाठी पण आपण काय यूज करतो, तर ट्रान्सफॉर्मर यूज करतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट सिग्नल्स किंवा ऑडिओ सिग्नल्स जर आपल्याला पाठवायचे असतील तर त्याचं जे ॲम्प्लिफिकेशन आहे आपल्या ह्याच्यापर्यंत, मायक्रोफोनपर्यंत म्हणा किंवा माईकपर्यंत, ते जे आहे ते पण आपण बाय युझिंग दिस ट्रान्सफॉर्मर वी कॅन ॲम्प्लिफाय इट. ओके, नाव आता आपल्याला कन्स्ट्रक्शन बघायचं, पण हे कन्स्ट्रक्शन बघण्याच्या आधी आपण ट्रान्सफॉर्मर बघूया कसा दिसतो. ओके, सो दिस इज अ ट्रान्सफॉर्मर. हे ट्रान्सफॉर्मर तुम्ही खूप वेळा जेव्हा रस्त्याने येता जाता तेव्हा जे इलेक्ट्रिसिटीचे पोल्स असतात त्याच्यावरती बघा तुम्हाला ह्या प्रकारचा ट्रान्सफॉर्मर दिसून येईल. ओके, सो आता आपल्याला ॲज पर सिलेबस आपल्याला फक्त काय बघायचं आहे
की ट्रान्सफॉर्मरची कोर आणि वाइंडिंग जो की इंटरनल पार्ट आहे, हा जो ट्रान्सफॉर्मर दिसतोय ह्याचा जो इंटरनल पार्ट आहे तेवढाच आपल्याला बघायचा आहे. ओके, पण ह्या ट्रान्सफॉर्मरला ॲक्च्युअल ट्रान्सफॉर्मरला कुठकुठले कंपोनंट्स असतात, तर त्याला वेगवेगळे इथे बघा तुम्ही इन्सुलेटर्स आहे. दिस इज अ टँक, कन्झर्वेटर, वी विल कॉल इट ॲज अ कन्झर्वेटर. त्याच्यानंतर ऑइल लेवल इंडिकेटर आहे. ऑइल कशासाठी लागतं, तर जी ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग आहे त्याला कूल करण्यासाठी आपल्याला ऑइल लागतं, कारण की कंटिन्युअस चालू आहे. आपण जर मोबाईल कंटिन्युअसली वापरला तर काय होतो, हीट होतो, राईट. सिमिलरली ह्या वाइंडिंग्स पण हीट होतात. ओके, सो त्याचं कूलिंग करण्यासाठी आपण काय वापरतो, ऑइल यूज करतो. सो ते ऑइल, परत ते ऑइल तापलेलं आहे बरोबर, मग ते ऑइल थंड करण्यासाठी आपण हे रेडिएटर्स यूज करतो. ओके, इथे इन्सुलेटर्स आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स आहेत जे ट्रान्सफॉर्मरला आपण ट्रान्सफॉर्मर्स आहेत. पण आपल्याला कोणते बघायचे आहेत, फक्त वाइंडिंग आणि त्याची कोर, हे 2 बेसिक कंपोनंट्स आत्ताच्या लेक्चरला बघायचे. आता इथे तुम्ही बघा, इथे मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर्स दाखवलेले आहेत, जे की तुम्ही डे टू डे लाईफमध्ये रोजच्या रोज तुम्हाला दिसतात. हे असे कुठेतरी पोलवरती लावलेले, हे कुठल्या तरी सबस्टेशनमध्ये, असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे ट्रान्सफॉर्मर्स आहेत. हे जे ट्रान्सफॉर्मर्स आहेत जे आपण प्रॅक्टिकल करण्यासाठी म्हणा, किंवा आपले जे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स असतील किंवा छोट्या छोट्या मोटर्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर्स आपण बघितलेले आहेत. सो आता हे ट्रान्सफॉर्मर कसे वर्क करतात, ते ह्याचे 2 बेसिक पार्ट्स आहेत. एक आहे कोर आणि नेक्स्ट वन आहे वाइंडिंग. सो कोर असते ती काय असते, कॉमन असते. आणि ट्रान्सफॉर्मरला वाइंडिंग किती असतात, तर 2 असतात. एक असते प्रायमरी वाइंडिंग, एक असते सेकंडरी वाइंडिंग. ओके, तर कोर, आता कोरचे पण वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स आहेत. सो आता आपण बघणार आहोत फक्त हॉलो कोर आणि शेल टाईप कोर. ओके, आता ही जी कोर आहे ही कोर कशाला लागते. ओके, कोर बघण्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते. ओके, यू कॅन सी हिअर, दिस इज अ कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, दिस इज अ शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. आता ह्याच्यामध्ये हे जे बाहेरून दिसते ही काय आहे, वाइंडिंग आहे. ओके, आपण इमेजमध्ये बघूया प्रॉपर. ओके, हे बघा इथे हा होलो टाईप आहे. ह्याच्या आतमध्ये काय तुम्हाला दिसते, वाइंडिंग दिसते. हे बघा इथे हे आतमध्ये कोर आहे आणि बाहेरून काय लावली आपण, त्याला वाइंडिंग लावलेली. इथे पण तुम्ही बघू शकता आतमध्ये वाइंडिंग आहे. ओके, सो ह्याच्यातली एक वाइंडिंग आहे ती प्रायमरी असते, ह्याच्यात एक वाइंडिंग आहे ती सेकंडरी असते. ह्याच्यामध्ये बघाल तुम्ही तर तुम्हाला एकच वाइंडिंग दिसेल, पण ही जी वाइंडिंग आहे ती ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये काय असते, एकावर एक लूप असते. एक प्रायमरी वाइंडिंगचा टर्न असेल तर एक सेकंडरी वाइंडिंगचा, एक प्रायमरी वाइंडिंग, एक सेकंडरी वाइंडिंग, एक प्रायमरी वाइंडिंग, एक सेकंडरी वाइंडिंग. ओके, सो हे जे वाइंडिंग्स आहेत ते कशावरती माउंट करतात, तर ह्या कोरवरती माउंट करतात. ओके, सो दिस इज अ हॉलो टाईप कोर, दिस इज अ शेल टाईप कोर. आता तुम्ही इथे बघू शकता ही जी कोर आहे ना, ही अशी लाईनिंगमध्ये, एकच बॉक्स त्यांनी का नाही वापरलं आहे. आता ही कोर आहे ती कशाची बनते ॲक्च्युली, तर इट कॅन बी मेडअप ऑफ द सॉफ्ट आयर्न अँड द स्टील. ओके, आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे परत कोर्स आहेत. आयर्न कोर आहे, एअर कोर आहे. ओके, सो हे जे कोर्स आहेत ते आपण कशासाठी यूज करतो इथे, तर ही जी वाइंडिंग ह्याच्यावरती आपण माउंट करणार आहोत ना, त्या वाइंडिंग ओव्हर हिटिंग होऊ नये किंवा लॉसेस होऊ नयेत, किंवा मेनली वाइंडिंग्स आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये इंटरनल शॉर्ट सर्किट वगैरे होऊ नये, सो ह्याच्यासाठी आपण कोर यूज करतो. ओके, हीट होऊ नये जास्त ते इक्विपमेंट, ह्याच्यासाठी आपण काय करतो, कोर यूज करतो. ओके, आता ही लॅमिनेटेड कोर आहे इथे दिसते तुम्हाला, आणि ही जी दुसरी कोर आहे दिस इज अ शेल टाईप कोर. ओके, ह्याच्यात एक जो पार्ट असतो वरचा तो असतो ई टाईप आणि हा खालचा असतो तो असतो आय टाईप. आणि ही जर तुम्ही बघितली तर ही काय आहे, एक सिंगल स्क्वेअर आहे. इथे हा सिंगल स्क्वेअर आहे, ह्याला म्हणतात सिंगल लॅमिनेशन. आणि इथे आय अँड ई टाईप लॅमिनेशन. ओके, आता हे जे कोअर आहेत ही कुठल्या टाईपची कोअर वापरायची हे आपण कसं डिसाईड करणार, तर इट इज डिपेंड ऑन बेसिकली वोल्टेज, करंट अँड द फ्रिक्वेन्सी. ह्याच्यावरती डिपेंड असतं की आपण कुठल्या टाईपची कोअर यूज करतो आहे. ओके, आणि आता जर एअर कोअर आहे, मोस्टली एअर कोअर आहे, जर तुमची फ्रिक्वेन्सी 20 kHzच्या अबाव असेल, ओके, म्हणजे हाय सोर्स फ्रिक्वेन्सी जर हाय असेल तर आपण काय करतो, एअर कोअर वापरतो. आणि जर सोर्स फ्रिक्वेन्सी बिलो 20 kHz असेल तर आपण आयर्न कोर वापरतो. आता ह्या कोरमुळे
खूप सारे ॲडव्हान्टेजेस असतात. जसं की काय होतं की जर सिलिकॉन कंटेंट स्टील कोर जर आपण यूज केली तर ते काय करतं, त्याची रेझिस्टिव्हिटी आहे ती काय होते, इन्क्रीज होते. आणि त्याच्यामुळे एडी करंट नावाचा एक करंट आहे जो की ह्या ट्रान्सफॉर्मरमधून फ्लो होतो. तो काय होतो, रिड्यूस होतो. तो कधी वाहतो, आता ह्या जर ही जी लॅमिनेशन्स दिसत आहेत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची, हे लॅमिनेशन नसताना जर एकच बॉक्स असला असता तो, ओके, एकच आयनचा बॉक्स घेतला असता तर त्याच्यामधून काय झालं असतं, एडी करंट फ्लो झाला असता. ते एडी करंट रिड्यूस करण्यासाठी आपण इथे काय करतोय, लॅमिनेशन्स यूज करतोय. ओके, सो त्या करंटमुळे काय होतं, ह्या एडी करंट जो फ्लो होतो त्याच्यामुळे काय होतं, तर लॉसेस इन्क्रीज होतात. ओके, म्हणजे आता जर प्रायमरी वाइंडिंगला 20 वोल्ट असेल तर सेकंडरी वाइंडिंगला आपल्याला 20 वोल्ट मिळेलच नाही. ओके, त्याच्यापेक्षा कमी 18 17 एवढं व्होल्टेज मिळू शकतं. मग हे जे मधलं जे व्होल्टेज आहे 3 वोल्ट, हा डिफरन्स कुठे जातो, तर एडी करंटमध्ये जातो किंवा लिकेज करंटमध्ये जातो. ओके, फ्लक्स पण लिकेज होतात. म्हणजे आता ही जी कोर आहे ह्याच्यामध्ये काय होणार आहे, जेव्हा ह्याच्यामध्ये ज्या फ्लक्स इन हे होणार आहेत, जनरेट होणार आहेत, ओके, किंवा ह्याच्यामध्ये जो EMF जनरेट होणार आहे प्रायमरी वाइंडिंगमध्ये, तो सेकंडरी वाइंडिंगमध्ये फ्लो होता ना, इथे कुठेतरी ह्या लॅमिनेशन कोअरमध्ये जाईल किंवा हे जे लॅमिनेशन यूज केलेले आहे त्याच्यामध्ये जाऊ शकतं. म्हणजेच काय झाला, तो काय झाला, जो फ्लक्स आहे, ओके, तो फ्लक्स काय झाला, इथे रिड्यूस झाला. ओके, आता हे फ्लक्स वगैरे आपण आधीच्या लेक्चरला जिथे जनरेशन केलेले आपण इलेक्ट्रिकल ह्याचं, तिथे तुम्ही शिकलेला आहात की फ्लक्स म्हणजे काय असतं. ओके, सो तो जो फ्लक्स आहे तो काय होऊ शकतो, लिकेज होऊ शकतो. त्याला आपण काय म्हणतो, लिकेज फ्लक्स म्हणतो. आणि त्याच्यामधून फ्लो होणारा करंट असतो त्याला म्हणतात लिकेज करंट. सो हे झालं त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन. आता आपण दोन टाईपचे कन्स्ट्रक्शन्स बघितले. ओके, एक होतं कोअर टाईप आणि एक होतं हॉलो टाईप. आता इथे डायग्राम बघा जरा. इथे तुम्ही बघा की ह्याची वाइंडिंग, ही जी बॉक्स टाईप दाखवली ही काय आहे, वाइंडिंग दाखवली. ॲक्च्युली वाइंडिंग अशी नसते, वाइंडिंग ह्या प्रकारची वाइंडिंग असते. ओके, अशी वाइंडिंग असते. सो तीच वाइंडिंग इथे त्यांनी दाखवली आहे, फक्त त्यांनी बॉक्समध्ये दाखवली आणि ही कोअर लॅमिनेटेड आहे, सो इथे लॅमिनेटेड कोअर दाखवली. सिमिलरली आता ह्याच्यामध्ये बघा, शेल टाईपमध्ये काय होतं, वाइंडिंग आतमध्ये आणि कोअर बाहेर आहे. कोअर टाईपमध्ये कोअर आत आहे, वाइंडिंग बाहेर आहे. ओके, दिस इज अ बेसिक डिफरन्स ऑफ द कोअर टाईप अँड द शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. Now, what is the working principle of this transformer? So now see here. Actual मध्ये you can say this is a primary winding of our transformer and this is a secondary winding of our transformer. ओके, आता ही प्रायमरी वाइंडिंग आहे, ह्याला आपण एक काहीतरी सर्टेन व्होल्टेज अप्लाय करतो. सपोज दिस इज V1. ओके, आणि इथे दोन वाइंडिंग्स आहेत. एक V1, एक प्रायमरी वाइंडिंग आहे, दिस इज कॉल्ड ॲज प्रायमरी वाइंडिंग. Primary winding and this is called as secondary winding. ओके, सेकंडरी वाइंडिंग. ओके, आता आपण ह्या जर प्रायमरी वाइंडिंगला V1 व्होल्टेज अप्लाय केलं, ओके, तर तुम्ही बघाल की ह्या प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रिकल कनेक्शन नाही आहे. ओके, म्हणजे ह्या वाइंडिंगचं कुठल्याही प्रकारे आपण ह्या प्रायमरी वाइंडिंगला कनेक्ट केलेलं नाही आहे. आणि आता ह्याला जेव्हा V1 अप्लाय करतो तेव्हा तो करंट काय होतो, ह्या वाइंडिंगमधून फ्लो होतो, राईट. आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं, फ्लक्स इंड्यूस्ड होतात किंवा व्होल्टेज इंड्यूस्ड होतं. आणि हे जे व्होल्टेज आहे ते बाय म्युच्युअल इंडक्शन कशामध्ये जातं, सेकंडरी वाइंडिंगमध्ये जातं. आणि इथे जे व्होल्टेज इंड्यूस्ड होतं, इथे व्होल्टेज इंड्यूस्ड होतं ते असतं E1 आणि इथे जे व्होल्टेज इंड्यूस्ड होतं इट इज कॉल्ड ॲज E2 व्होल्टेज. आणि इथे काय, सेकंडरी वाइंडिंगला काय लावलेलं असतं, लोड. इथे काय कनेक्टेड असतो, लोड कनेक्टेड असतो. ओके, आता
हा फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे, त्याच्या तो लॉ यूज करून काय होतं, इथे हा जो E2 करंट आहे, E2 व्होल्टेज आहे, ते इंड्यूस्ड होतं इथे. ओके, आता हे E2 आपण डिफाईन कसं करणार, तर E2 इज इक्वल्स टू मायनस N2 d∅ बाय dt. आता हे जे इंड्यूस्ड प्रायमरी जे इंड्यूस्ड व्होल्टेज असतं, ते द प्रायमरी द इंड्यूस्ड EMF इन द प्रायमरी वाइंडिंग इज नियरली इक्वल अँड अपोजिट टू द अप्लाइड व्होल्टेज ऑफ V1. जे V1 व्होल्टेज आहे त्याच्या इक्वल अँड अपोजिट व्होल्टेज असतं कोणतं, E1 वालं. ओके, आणि त्या E1मुळे काय होतं, E2 मध्ये व्होल्टेज जनरेट, सेकंडरी वाइंडिंगमध्ये व्होल्टेज जनरेट होतं, त्यालाच आपण किंवा EMF इंड्यूस्ड होतो, त्याला ॲक्च्युअल काय म्हणतो आपण, EMF इंड्यूस्ड होणं. आणि ते जी मॅग्निट्यूड आहे ती काय असते, त्याची E2 असते. ती E2 आपण कसं कॅल्क्युलेट करतो, तर मायनस N2 d∅ बाय dt अपॉन d∅ बाय dt. आता N2 म्हणजे काय, N2 इज द number of turns, N2 is the number of secondary winding turns, number of secondary winding turns. Number of secondary winding turns. Okay, and what is N1 then, number of primary winding turns. वाइंडिंग टर्न्स. ओके, इतकं क्लिअर आहे. आणि हे कधी होणार, म्युच्युअल इंडक्शन जर इथे लोड कनेक्टेड असेल, सेकंडरी वाइंडिंगच्या अगेन्स्ट लोड कनेक्टेड असेल तर. ओके, थँक्यू सो मच. आता उद्याच्या लेक्चरला आपण बघणार आहोत EMF इक्वेशन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर.